हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणातून पार्थ पवारांची सुटका नाही। व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी रुपये भरावे लागणार, सहदुय्यम निबंधकांची अट। पुण्यातील पार्थ पवार प्रकरणातील जमीन व्यवहार अखेर रद्द। अजित पवारांची मोठी घोषणा, व्यवहारात एकही रुपया घेतला गेला नाही, अजित पवारांचा दावा। व्यवहार रद्द झाला तरी अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई होणारच। जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, अजित पवारही याच्याशी सहमत असतील, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जमीन घोटाळ्याचे मास्टरमाइंड शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची पुणे पोलिसांना शंका, इमिग्रेशन विभागाद्वारे पत्राद्वारे करणार विचारणा। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा प्रताप सरनाईकांवर आरोप, तक्रार करावी, नक्कीच कारवाई करू, बावनकुळेंची ग्वाही। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 8 डिसेंबर पासून 19 डिसेंबर पर्यंत चालणार अधिवेशन। कोणत्या घोषणा होणार याची उत्सुकता। सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणाऱ्यांनी संबंध नसताना मोटरमनची कोंडी केल्याचं उघड, लॉबीला बाहेरून बॅरिकेटिंग केल्याचे उघड, प्रकरणाची चौकशी होणार। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, मराठवाड्यात शिवभोजन थाळीसाठी 13.5 कोटींचा निधी, माझानं दाखवल्या होत्या शिवभोजन थाळी चालकांच्या व्यथा। मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नाही, ट्रम्प प्रशासनाकडून दूतावास आणि वकिलातींना आदेश जारी, ओबेसिटी असणाऱ्यांनाही व्हिसा, ग्रीन कार्ड टाळण्याच्या सूचना। ऑस्ट्रेलिया विरुद्धचा 5वा आणि अखेरचा T20 सामना आज ब्रिस्बेनमध्ये रंगणार। मालिकेत भारत 2-1 आघाडीवर, मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न।